गाईज चला तर आपण तुम्हाला दाखवतो मी डोमिनार 400चं कंडिशन खराब झालेली आहे, तर धूळ लागलेली आहे, तिला साफ करायची आहे आणि तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा काय प्रोसेस येते. गाईज तुम्हाला मी दाखवतो आज डोमिनार कशी झालेली आहे आपली, आणि तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आणि सांगा मला याला धुवून कसं करायचं आहे. हे बघा फ्रेंड्स, पूर्ण असं धूळ लागलेलं आहे, याला अशी घाण झालेली आहे पूर्ण. हिला पूर्ण धुवायचं आहे आपल्याला. हे बघा आपण बघत नाही एवढे दिवस झाले. माझा भाऊ होता, मी गेलेलो होतो पुण्याला, 6 महिन्यानंतर आलो मी. तोपर्यंत बघा पूर्ण गाडीची हाल कशी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. बघा गाईज आता मी हिला चाबी लावून बघतो कसं चालते. मीटर वगैरे बंद आहे का नाही बघून घेऊ आपण एकदा. तर मीटर चालू आहे पण पूर्णपणे बंद झालेली आहे. हिची बॅटरी पूर्ण खराब झालेली आहे आणि पुढच्या टायरमधली हवा निघालेली आहे, कारण 6 महिने झाले गाईज, कसं काही चालू शकते गाडी. हे बघा, तर हिला आपण परत एकदा चालू करणार आहे. पूर्णपणे हिला मॉडिफाय करायची आहे मला. बघूया चला, एकदा हिला पुसून धुवून एकदा परत चालू करून बघतो मी. गाईज मी खूपदा ट्राय केलं चालू करायचे पण काही झाली नाही, कारण हिचं पूर्ण गेलेलं आहे. हिचं पूर्ण बॅकपॅड गेलेली आहे, त्याचे पूर्ण क्लच काम नाही करत आहे आता, आणि जे गिअरदंडी असते तीही गेलेली आहे. एकदा बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पूर्ण हालत आहे. तर कोणीतरी हिला पाळलं होतं म्हणे आणि त्यानंतर हिची कंडिशन अशी झालेली आहे. तर मी हिला एकदा परत गॅरेजला टाकणार आहे, पूर्ण सर्व्हिसिंग करावं लागेल हिची. धुतल्यानंतर पहा किती छान दिसते. 400 cc ची बाईक आहे भाई, सुपर बाईक आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला. फक्त हिची कंडिशन थोडी खराब करून दिलेली आहे, कारण पडून पडून कोणतीही गाडी खराबच होते. हिची पुढच्या टायरची हवा गेलेली आहे आणि धुतल्यानंतर पहा कशी दिसते. तुम्हाला गाडी आणि कंडिशन बघून कसं वाटलं तुम्ही कमेंट करू शकता. आणि आपल्याला हे गाडीला परत रिपेअर करून आपल्याला पूर्णपणे हिला रिपेअर करायचे आणि मॉडिफाय करायचे थोडीफार, कारण 400 cc ची बाईक आहे, सुपर बाईक आहे. आपण याच्यावर ब्लॉग स्टार्ट करणार आहोत, मग त्यासाठी आपल्याला थोडंसं काम करावं लागेल याच्यावर, कारण पूर्णपणे खराबच झालेली आहे. तिची पूर्ण कंडिशन, बॅटरी पूर्ण उतरलेली, स्टार्ट काही होत नाही. मी खूपदा ट्राय केलेलं आहे आता पण नाही होते. तर बघूया पुढे याचं काय येते. तर बघा मित्रांनो, याचे 2 साईडचे इंडिकेटर गेलेले. एक हा बघा, कारण एक असे खूप फास्ट चालल्यामुळे ना याच्यामध्ये हे तुटूनच जातं, कारण हल्ल्यामुळे. आणि हे 2-3दा टाकलेले त्याच्यामुळे पूर्ण फिटपणे बसत पण नाही ते. तर बघू शकता एकदम पूर्ण फुल कंडिशनमध्ये गाडी. जर एखाद्याला घ्यायचं पण असेल तर आपण लाईन लावून देऊची, पण मला वापरायचं असं वाटतंय. पण बघूया पुढे. हे बघा पूर्ण इंडिकेटर गेलेले आहेत याचे. मस्त गाडी आहे, एक नंबर बाईक आहे, चालवायला अशी मजा येते पण खूपच.